अरे झकास झकास झकास, तुम्ही सगळे समोर बसलेला आहात तेव्हा तुमच्या सगळ्यांचं आता मी स्वागत करतो. मी आहे एस पुष्कर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला मध्ये रे. मला ओळखलं, मीच तो 1970, 80 आणि 90च्या काळातला तो महान दिग्दर्शक ज्याच्या अचाट आणि अफाट चित्रपटांमुळे त्याला भरपूर लोकप्रियता मिळाली होती. पण आज इथे मी माझ्या नवीन चित्रपटासाठी एक सुपरहिट जोडी शोधायला आलेलो आहे. माझ्या अवतारून लक्षात आलं असेल तुमच्या, आजचा आपला विषय आहे रेट्रो. रेट्रो म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण त्याचं उत्तर आपण कशाला शोधा. आपल्याकडे महागुरूंसारखे महान गुरु असताना आपण ह्या प्रश्नाचं बिलकुल उत्तर शोधायचं नाहीये. तेव्हा सगळ्यात आधी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपले कुटुंब प्रमुख अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचा. सचिनजी नमस्कार. मी एस पुष्कर. मला एक सुपरहिट जोडी इथे हवी आहे म्हणून मी या रेट्रो काळात आलेलो आहे. पण हा रेट्रो जमाना, रेट्रो डान्स स्टाईल म्हणजे नेमकं काय आम्हाला सांगाल का? रेट्रो डान्स मध्ये आपण म्हणू शकतो जसं ट्विस्ट, शेक, रॉक, जाईव, जॅझ, रंबा, संबा हे सगळे डान्स फॉर्म्स आहेत आणि हे सगळे फॉर्म्स रेट्रो आहेत. पण आपल्या बॉलिवूड मधला रेट्रो म्हटलं तुम्ही तर शम्मी अंकल, शशी अंकल, राजजी, देवसाहेब यांची स्वतःची शैली होती. त्या शैलीला सुद्धा आता आपण रेट्रो म्हणू शकतो. आणि त्यानंतरचे सुपरस्टार्स म्हणजे राजेश खन्ना, मिथुन चक्रवर्ती आणि तसं पाहायला गेलं तर एक संगीतकार सुद्धा आहे, तेही रेट्रो आहेत. कोण आहेत हे संगीतकार? R.D. बर्मन. तर लोक हो, रेट्रो म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देणं. पण मला कळत नाही सर, मी एस पुष्कर म्हणून इथे उभा आहे पण माझा असिस्टंट डिरेक्टर जे स्वप्नील आहे कुठे? डोंट फील जे, पण स्वप्नीलच्या आयुष्यात एक गंमत घडलेली आहे. काय? जोडीचा मामलामध्ये स्वप्नील जेव्हापासून आला त्यानंतर लगेचच त्याच्या आयुष्यातला खराखुरा जोडीचा मामला सुरू झाला. त्याला त्याची जीवनसाथी मिळाली आणि नुकतंच त्याचं लग्नही झालेलं आहे. क्या बात आहे. तर आता आपण थोडंसं स्वप्नीलचं लग्नही पाहूया आणि त्या दोघांनी आम्हा सर्वांकरता पाठवलेला संदेशही पाहावा. नमस्कार, मी स्वप्नील जोशी. नमस्कार, मी मीना जोशी. जोडीच्या मामल्याच्या सर्व जोड्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलाच्या संपूर्ण परिवाराकडनं एक कुटुंब प्रमुख म्हणून मी या दोघांना, या जोडीला शुभाशीर्वाद देतो आणि खूप 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 सारं प्रेम देतो. इतकी आनंददायी बातमी आज आम्हाला कळलेली आहे त्यामुळे आजचा एपिसोड खूप छान रंगणार आहे यामध्ये शंका नाही. पण एस पुष्करला चांगली जोडी हवी आहे. पाहूया सगळ्यात आधी कोणती जोडी इथे येते आहे. वाव, झकास. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी एक फेमस डिरेक्टर एस पुष्कर आणि मी माझ्या सिनेमासाठी एका हिरोईनच्या शोधात इथे आलो आणि मला चक्क एक नाही तर 2 हिरोईन सापडत आहेत. मी माझ्या सिनेमाचं बजेट वाढवेन जर तुम्ही दोघी माझ्या सिनेमात काम कराल तयार व्हाल. थँक्यू. सॉरी एस पुष्कर, पण आमचं दोघींचं काम करून झालेलं आहे ते सुद्धा जोडीने. आणि ज्या चित्रपटात आम्ही काम केलेलं आहे तो झी टॉकीजचा नवीन चित्रपट आहे झकास. ओ. आणि झकासचे झकास दिग्दर्शक असे अंकुश चौधरी आहेत. सो वी आर रिअली सॉरी, आमच्या सगळ्या डेट्स वगैरे आम्ही त्यांना देऊन टाकलेले आहेत आणि तुमच्या फिल्मसाठी आमच्याकडे बिलकुल डेट्स नाही. पण तुमच्यासाठी आमच्याकडे शुभेच्छा आहेत. थँक्यू थँक्यू सो ऑल द बेस्ट. सो तुमचं या मंचावरती खूप खूप स्वागत. जोरदार टाळ्या. थँक्यू.